सांबार बनवण्यासाठी लागणारं साहित्य: लसूण अद्रकची पेस्ट, गाजर, वाटाणे, बटाटा, टोमॅटो, एक बारीक चिरलेला कांदा, गूळ, चिंचेचं पाणी आणि कोथिंबीर. इथे मी तूर डाळ आणि शेवग्याच्या शेंगा एकत्र उकडून घेतलेल्या आहेत. त्यानंतर एका कढईमध्ये 2 पळी तेल घ्यायचं आहे व एकदा तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकायचं आहे. ते चांगलं तडतडलं गेलं पाहिजे. त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची आहे यात आणि त्यानंतर जे आपण लसूण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे ती आपल्याला याच्यात ॲड करायची आहे. ही पेस्ट थोडी फ्राय केली की त्यानंतर आपल्याला याच्यात कांदा ॲड करायचा आहे. कांदा मस्त परतला की आपल्याला यात थोडंसं किसलेलं खोबरं घालायचं आहे. याने थोडीशी वेगळी चव येते सांबारला. यानंतर आपण याच्यामध्ये सर्व मसाले घालणार आहोत. 1 चमचा सांबार मसाला, 1 चम्मच अंबारी मसाला व 1 चम्मच लाल मिरची पावडर. हे सर्व मस्तपैकी एकजीव करून घ्यायचे, परतवून घ्यायचे. मसाले आणि कांदा मस्तपैकी परतवून झालेत की मग त्यात ॲड करायचा एक टोमॅटो. आपण जे चिरून घेतलेलं आहे ते टोमॅटो आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. त्यानंतर आपण याच्यामध्ये गाजर ॲड करणार आहोत आणि वाटाणे सुद्धा. गाजर, वाटाणे आणि सर्व मिश्रण एकदा परतून घेतलं की यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे चिंचेचं पाणी. चिंचेचं पाणी ॲड केल्याच्या नंतर जो गूळ आपण घेतलेला आहे तो गूळही आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे. याने एक छानपैकी गोड, आंबट, तिखट अशी चव येते सांबारला. त्यानंतर आपण याच्यामध्ये चिरलेला बटाटा ॲड करणार आहोत. आपण यात जे गाजर, वाटाणे, बटाटे जे घातले आहेत ते एक मध्यम आचेवरती 5 ते 7 मिनिटं शिजवून घेऊयात. आहा, मस्तपैकी शिजलेल्या आहेत आपल्या भाज्या. यानंतर आपण जी तूर डाळ आणि शेवगा एकत्र शिजवून घेतलेल्या होत्या त्या आपण यामध्ये ॲड करणार आहोत. यानंतर आपण यात थोडं पाणी घालूया याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. यानंतर यामध्ये आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार. आमच्या घरी इडली सोबत सांबार थोडंसं पातळ लागतं, त्यामुळे तुम्ही तुमच्यानुसार याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहोत.